हाय फ्रेंड्स, मी पूर्वा टॅरोट 1मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आहे. चला तर मग आज मी तुमच्या पार्टनरची, तुमच्या लव्ह वनची, हजबंड वाईफ असतील किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असतील, जे पण काही कोणी तुमचे जे पार्टनर आहे किंवा क्रश आहे, त्या क्रशच्या मनात किंवा तुमच्या पार्टनरच्या मनात तुमच्याबद्दल नेमकं काय चाललं आहे ते आज आपण जाणून घेऊया. ओके, लेट्स गो. पहिलं कार्ड इथे आलेलं आहे, मोरलिटी. दुसरं कार्ड इथे मी काढत आहे, फायटिंग. दुसरं कार्ड फायटिंगचं आलेलं आहे. तिसरं कार्ड फ्लावरिंगचं आलेलं आहे. ओके, आता मी ह्या कार्ड्स ना ओव्हरऑल एनर्जी तर सक्सेसचीच आहे. वेट, आता ह्या कार्डना मी टॅरो कार्डनी क्लिअर करते. इथे मोरलिटीची एनर्जी का आली आहे मला सांगा. मोरलिटीची एनर्जी का आली आहे माझ्या व्ह्यूअर्सच्या रीडिंगमध्ये? मोरलिटीची एनर्जी का आली आहे? ओके, असं काय घडलं आहे की त्यांना खूप मानसिक त्रास जाणवत आहे तुमच्या पार्टनरला? का असं घडलं आहे का? त्यांची रात्रीची झोप पूर्ण होत नाही, म्हणजे झोप उडालेली आहे, खूप असं टेन्समध्ये आहेत ते. अशी काही गोष्टी झालेल्या आहेत की जेणेकरून तुमच्या पार्टनरला असं वाटतं की आता एवढी मोठी चूक माझ्या हातून घडली आहे की मी आता कोणाला तोंड दाखवायला पण राहिलेलो नाही. अशा प्रकारचा एक मनस्तापच्या एनर्जीमध्ये इथे तुमचे पार्टनर मला दिसतात आहे. नेक्स्ट कार्ड आहे फायटिंगची एनर्जी इथे का आली आहे माझ्या व्ह्यूअर्सच्या रीडिंगमध्ये? ओके, तर फ्रेंड्स इथे जे तुम्ही असाल इथे, म्हणजे इथे जर लेडीज पाहत असतील, तसं तर टॅरो जेंडर स्पेसिफिक नाही आहे, तुम्ही पाहून घ्या, तुमच्यावर आहे. ही जनरल कलेक्टिव्ह रीडिंग आहे, ते कोणाची पर्सनल एनर्जी मी पिक करत नाही. आता कोणाची एनर्जी ते पिक करते ते मला ठाऊक नाही आहे. तर हा व्हिडिओ ज्यांच्यापर्यंत पोहोचेल त्यांना ही एनर्जी 100% रेझोनेट होईलच. पण पहा, इथे तुमच्यामध्ये काहीतरी म्हणजे बोल झालेले आहेत, काहीतरी दोघांमध्ये भांडणं दिसतात आहे झालेली, रूड बिहेव झालेला आहे, कोणीतरी खूप असे हार्श वर्ड बोललेले आहे तुमच्या पार्टनरला. आणि ते तुमच्या पार्टनरसोबत जी झालेली फायटिंग आणि जो तुम्ही ओव्हरऑल केलेला डिसिजन घेतला आहे त्यामुळे तुमच्या पार्टनरला खूप मनस्ताप होत आहे, किंवा तुमच्या पार्टनरने इथे घेतलेला रूड डिसिजन. फ्लावरिंगची एनर्जी इथे आली आहे, फ्लावरिंगला क्लिअर करते व्हील ऑफ फॉर्च्यून. तर फ्रेंड्स, किती जरी तुमचे म्हणजे भांडणं झाली असतील एकमेकात, किंवा खटके उडालेले असतील, किंवा तुम्ही काय एकदम टोकाचा आणि एकदम हार्श निर्णय इथे घेतलेला असेल, म्हणजे एक घाव दोन तुकडे असा निर्णय जरी घेतला असेल, तरी आता लक तुमच्या फेवरमध्ये आहे आणि जे काय होईल ते खूप चांगलंच होईल, म्हणून काळजी करू नका. काही हे दिवस खूप असे भारी गेले असतील तुमच्यासाठी, पण येणारे दिवस हे नक्कीच तुमच्यासाठी खूप आनंद घेऊन येणार आहेत. तर फ्रेंड्स, अशी होती तुमच्या पार्टनरची करंट फिलिंग. धन्यवाद.